आम्ही इथं आलेलं आवडलेलं दिसत नाही कोणाला. काय ना आबासाहेब, आमच्याकडे जेवणाच्या वेळीच काय, पण अवेळी सुद्धा जरी आलो ना भिक्षेकरी तरी उपाशीपोटी जात नाही. पण आणि तुम्ही तर थेट आमच्या डायनिंग टेबलवरून बसलात. तर पुढ्यात येईल ते गिळा आणि निघा. म्हणजे फालतू बडबड ऐकण्यासाठी आम्ही इथं बसलेलो नाही आहोत. वाट रे. तुम्हाला काय वाटलं मी इथं जेवायला आलोय? अजून एवढी भीक लागलेली नाही आम्हाला. आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही आम्हाला तुरुंगात पाठवलं. मी तुम्हाला या अन्नासाठी इतकं लाचार करीन की भिका मागत दारोदार हिंडाल. आबासाहेब जरा हळू. आम्हाला माहिती आहे आमचं नाव आबासाहेब आहे. शांत व्हा. एवढे तुमच्यावर वार झाले पण ते सगळे तुम्ही सही सलामत परतून लावलेत. पण नेहमीच नशीब साथ देत असं नाही. नशिबाचं सोडा, पण तुमच्या पोकळ धमक्यानं आम्ही नाही घाबरत. कसं आहे, रावसाहेब खत घोटाळ्यातून सुटले. तुम्ही अपघातातून वाचलात. तुमचा समर आणि ती घरी आलेली मुलगी तिचं कारस्थान तुमच्या समोरच बाहेर पडलं. कारण तुमचं नशीब सॉलिड होतं. आणि इतकं होऊन बी गावकरी तुम्हाला खूप मान देतात. नशीब तुमचं, पण आमचं नशीब उलट आहे. आम्ही इतकं करून बी गावात आम्हाला मान नाही. रावसाहेब, गेल्या निवडणुकीत तुम्ही आम्हाला हरवलं. पण आता सांगून ठेवतो, यापुढं हरणार नाही. आता हरायची पाळी तुमची रावसाहेब. त्यासाठी काय बी करायची माझी तयारी आहे. आता हरायची पाळी तुमची. बस झालं. आता तुम्ही बघत राहा नुसतं आबासाहेब काय करतोय ते. आबासाहेब, जेलमध्ये असताना पोलिसांनी काय डोक्यावर मारले का तुमच्या? काय वाटेल ती बडबड करता. बेडूक किती फुगलं ना तरी त्याचं बैल होत नाही. जिंकणं हरणं हा येणारा काळ ठरवेल. आता फक्त मला एवढंच सांगा, तुमच्या पुढे ताट आहे त्याच्यात अन्न वाढायचं की नाही? तुमचं अन्न चिवड्याला आलेलं नाही मी इथं. तुमच्या मुलानं, या प्रतापनं माझ्या मुलाला नको ते पाठ पडवले, देव मार्गाला लावलं. याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही. बस झाला आबासाहेबांचा. जाऊ द्या प्रतापराव, शांतपणे जेवा तुम्ही. आता जेलमधनं सुटून आलेत ना ते. तडफडाट होत असेल. होईल 2 दिवसात शांत. या, सुरुवात करा. बाबासाहेब काय करेल काय नाही काय सांगता येत नाही. गप्प बसण्यातला माणूस नाही येतो. अगं एकदम बरोबर बोलते तू आई. म्हणजे काही केलं का त्यानं? आता वाड्यावर येऊन रावसाहेबांना धमकी देऊन गेलाय. काय? तसं टेन्शन घेऊ नका तुम्ही. त्याला पोकळ बडबड करायची सवय. आबासाहेब येऊन एवढं धमकावून गेले, रावसाहेब काहीच बोलले नाहीत. बोलले ना, चांगलेच बोलले. किमान शब्दात कामाला अपमान केला त्यांनी. गेला आबासाहेब लगेच सरपट. किती खुनची माणूस आहे माहितीये ना. एवढं तोंडावर येऊन धमकी देऊन गेला म्हणजे काही पण करेल आता. अगं ते रावसाहेब आहेत, आणतील बरोबर वटणीवर त्याला. त्यांनी जी धमकी दिली त्याबद्दल सगळं पोलिसांना सांगतो म्हणाले. आणि ते सुरक्षित वाढ पण करायला सांगितले त्यांनी. अरे पण पिंटा दादा, त्यांची इतकी हिंमतच कशी झाली? अगं काय आहे, त्याला असं वाटतं की पोकळ धमक्या देऊन लोक घाबरतात म्हणून. पण त्याला अजून माहित नाही आम्ही काय करू शकतो. कधी तावडीत सापडला ना. पेंटिया, तुला सगळ्या भानगडीत पडू नको अजिबात. तुझं नवीन कामधंदा सुरू झालं तिकडे लक्ष दे. अगं आई, राजकारणात अशा लोकांना गप्प बसवणं हे सुद्धा एक कामच असते. आबासाहेब आपल्याला घरात येऊन धमकी देऊन गेला, याचा अर्थ तो आपल्यावर चिडलाय.
किंवा संतापलाय असं होत नाही. मला माहिती आहे रावसाहेब, आपण चिडून त्यांच्यावर पलटवार करावा असं त्यांना वाटतंय. करेक्ट. आणि पलटवार करताना आपल्या हातनं चुका व्हाव्यात आणि त्या चुकांचं त्याला भांडवल करता यावं एवढाच त्याचा प्लॅन आहे. तर प्रतापराव, तुम्ही यापुढे जरा संयमाने शांत राहून वागत चला. हा आबासाहेब आपल्याला चिथावण्याचा खूप प्रयत्न करेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुरुंगात जाण्याआधी आबासाहेब पंचायतीमध्ये गेला होता आणि माझी खात्री आहे त्याने तिकडे नक्की काहीतरी घोटाळा केला असेल. तुम्ही जा तिकडे, सगळी शहानिशा करा आणि सगळी कागदपत्र नीट तपासा. ठीक आहे रावसाहेब, पण जर त्यांनी घोटाळा केला असेल तर यावेळेला त्याला सोडायचं नाही, त्याला कायमच तुरुंगात पाठवायची व्यवस्था करायची. बरोबर आहे. जोपर्यंत ते या गावात आहेत तोपर्यंत या गावाला सुद्धा धोका आहे. आपल्याला त्यांच्याकडे लक्ष ठेवायला हवं. त्याची सगळी पाळमुळं खणून काढतो आणि जर काही हाती लागलं ना तर त्यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. रमा, ताईसाहेब, आई तुम्ही? हो आम्ही. काय करतेस तू? अहो हे काय, कपड्यांच्याच घड्या घालत होते. एवढं झालं की झाडून घेईल. अगं नाही नाही, आत्ता नाही. आज एकंदरीत दिवसभरात तुझा काय प्लॅन आहे? हो असं काही नाही, इथली कामं झाली की रोजगार केंद्रात जायचं ना. अच्छा, रोजगार केंद्रात जाणार आहेस का? आज किती काम आहे तिकडे? हा म्हणजे हो नेहमी असतं तितकंच. बरं ताईसाहेब, तुम्ही असं काय विचारताय? तुमचं काही काम आहे का? अगं तेजू, तू आता तिला जे काय ते स्पष्ट सांग ना. आई आता स्पष्ट सांगायचं म्हणजे सगळंच सांगावं लागणार ना तिला. रमा, हे सगळं राहू दे बाजूला, तू चल आमच्या बरोबर. बरं कुठं? अगं ते कळेल तुला, चल तर. बरं एवढं काम संपत आणि येते मग. अगं कामं होत राहतील ग रमा, तू चल. बरं मग कपडे तरी बोलून येते, नाही म्हणजे बाहेर जायचं असेल तर. अगं काही गरज नाहीये, अशीच छान दिसतेस, जशी आहेस ना तशीच चल. बरं ठीक आहे. नाही नाही, मोबाईल सुद्धा बरोबर घ्यायचा नाहीये. हा का? अगं उगाच कशाला डिस्टर्बन्स ना. चल चल तू. अहो बरं कुणाचा फोन आला तर म्हणूनच बंदच करून टाक ना तो फोन. म्हणजे रोजगार केंद्रातून फोन आला ना तरी काही प्रश्न नाही, आणि त्यांना जे काही कळवायचंय ते आम्ही सांगतो. तू चल बरं लवकर. बरं ठीक आहे. भाईसाहेब, मी मामीला तरी सांगू का? अगं मामीला, प्रतापला जे काही सांगायचंय ना ते आम्ही सांगतो. तू चल बरं पहिले आमच्या बरोबर. चल. रमा, तुम्हाला किती वेळा सांगितलंय, तुम्हाला आत येताना नॉक करायची गरज नाहीये. या. छोटे मालक, तुम्ही? मला वाटलं रमा कुठे आहेत? माहित नाही, सकाळपासून घरी नाही येते. घरी नाही आहेत? सरला मावशीने विचारा ना, रोजगार केंद्रात गेल्यात का त्या? नाही, मला नाही माहिती. ठीक आहे, तुम्ही ग्लास ठेवा, मी बघतो. असं न सांगता कुठे गेले असतील? आम्ही सांगणं केलं, तुम्ही तातडीने भेटायला आलात. वा 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 वा, आम्हाला वाटलं नव्हतं एवढं तुम्ही तातडीने भेटायला याल म्हणून. काय काम आहे ते सांगा. स्पष्टच सांगतो, ताकाला जायचं उगं भांड्या लपवायचं असलं आपल्याला जमत नाही. काय आहे की त्या दिवशी रावसाहेबाच्या वाड्यावर आलो होतो आम्ही, तेव्हा तुला तिथं वावरताना बघितलं आणि आमच्या ध्यानात आलं तर एवढा खुश नाहीये. तुला अजून बी तिथं नोकरावाणी पायपुसण्यावाणी वापरत्यात. कसं आहे बघ, तू तुझ्या घरचे हे रावसाहेबाच्या उपकाराखाली दबलेले आहेत म्हणून असं करताय. ते सगळं काय महत्वाचं नाही, काय कामासाठी बोलवलंय तेवढं सांगा फक्त. कसं आहे की तुझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला ही असली कामं करताना बघवत नाही आम्हाला. म्हणजे कसं, नगरसेवक आमदार वगैरे व्हायला पाहिजे,
तेवढी क्षमता आहे तुमच्यात. तुम्हाला असं ते पाय पुसण्यासारखं वापरतात ते बघवत नाही हो आम्हाला. आबासाहेब काय आहे, तुम्ही मला सांगताय की तुम्हाला सरळ बोलायची सवय, पण मागासपासून तुम्ही काहीच सरळ नाही बोलला. जरा नेमकं सांगा ना, काय काम काय आहे नेमकं? हे बघ स्पष्ट सांग, रावसाहेबांच्या घरात तुला जे जे मिळालं नाही ते ते सगळं आम्हाला तुला द्यायचंय. लवकरच गावच्या सरपंच पदाची निवडणूक व्हायची आहे. तुला आमच्या पक्षातर्फे आम्ही उभं करणार आहोत. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे. नाही ते साहजिक आहे, काम काय आहे तेवढं सांगतो. तुम्हाला रावसाहेबांच्या वाड्यावरच राहायचंय आणि तिथं राहून आमचं काम करायचं. म्हणजे तिथं जे जे काय काय घडेल ते सगळं आमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आबासाहेब तुम्हाला माहिती आहे ना, रमा बहीण आहे माझी, आणि ती रावसाहेबांची होणारी सून आहे, म्हणजे प्रतापरावांची बायको. एक तर ती तुझी सख्खी बहीण नाही, ती होणार सून त्या जाधवाची. त्यात तुला काय मिळणार? का होणाऱ्या सुनेचा भाऊ म्हणून त्याच्या लेकीशी लगीन लावणार आहे तुझं काय? का त्याच्या पक्षात एखादं महत्वाचं पद देणार आहे तुला? काय रमाचंद प्रतापचं लग्न झालं तरी तू आपला राजकुमार धाकणेच राहणार, गावातला एक उडाण टप्पू पोरगा. त्यापेक्षा आम्ही तुला काय देतोय ते ठेवून घे. आणि तुला माहित आहे, आपली ऑफर कधी फुकट नसते. ये. फक्त कान डोळे उघडे ठेवून तिथं राहायचं. तर जे जे काय घडतंय ते आमच्यापर्यंत पोचवायचं. या आधी हरी बाकीची माणसं हे काम करत होती माझी. त्यांना त्यांचा योग्य तो मोबदला आम्ही देत होतो. हवं तर तुम्ही काय माझी तुलना त्या हरी बरोबर करताय का? येडा आहे का बाळा तू? हरीचं लोचत हरी कुठं, तू कुठं? तू फक्त तुझ्या फायद्याचा विचार कर. तू माझी अपेक्षा पूर्ण केलीस. आता बघ तुझ्यासाठी मी काय काय करतो ते. आई, दादाचा फोन आहे, उचल उचल. हॅलो, हा दादा बोल ना. काही खास काम आहे का? हा तेजू, रमा कुठे आहेत माहिती आहे का? सकाळपासून त्यांचा पत्ता नाहीये. अरे मग तिला फोन करून बघ ना. तेजू, त्यांचा फोन लागला असता, माझं त्यांच्याशी बोलणं झालं असतं तर मी तुला कॉल केला असता का? हो हो करेक्ट आहे. त्यांचा फोन लागत नाहीये. तुला माहिती आहेत का त्या कुठे आहेत? अरे ती तर सकाळी माझ्या बरोबरच होती, मग नंतर ती आई बरोबर कुठेतरी गेली. तर त्या दोघे कुठे गेल्या हे मला मात्र माहिती नाही. एक मिनिट, हे बघ आई आलीये, तू तिच्याशीच बोल ना. बोल प्रताप. अगं आई, रमा रमा ना, अरे माझ्या बरोबरच होती, पण मग नंतर कुठे गेली काहीच माहित नाही मला. कुठे गेल्या म्हणजे? तुला सांगून नाही का गेल्या? नाही अरे. अगं पण काय पण ते असेल गावातच कुठेतरी. नको काळजी करूस, आणि काही पळून जात नाहीये ती. आई असं काय बोलतेस तू? काही बोलू नकोस. बरं बरं ठीक आहे, ठेवते. रावसाहेब आपल्याला हवं होतं तसंच झालं. तो आबासाहेब आपल्या जाळ्यात आता चांगलाच अडकलाय. हे पैसे कसले त्याने दिले? हो. इथल्या वाड्यावरच्या खबरा पुरवायचं काम दिलंय त्यानं मला. पुरव त्याला खबर. पुरवणार ना, सगळ्या खबरा व्यवस्थित पुरवणार. पण तुम्ही मला अशा बातम्या द्या तर ज्या मी त्याला सांगू शकतो. काय त्याची दिशाभूल झाली पाहिजे. सांगणार सांगणार. आता आपल्यावर आहे आबासाहेबाची दांडी कधी गुल करायचं ते. तुम्ही फक्त सांगा कधी आणि कुठं करायची. राजकुमार, तुझ्यात ना एक चलाख राजकारणी लपलेला आहे. मी तुला वचन देतो,
माझ्या पक्षात तुझी राजकारणी म्हणून स्वतंत्र ओळख निर्माण करून देईन मी. तुला कधीच अंतर देणार नाही. साहेब आता तुम्हीच डोक्यावर हात ठेवलाय, अजून काय पाहिजे दुसरं? तुम्ही दोघे आल्यात, रमा कुठे आहेत? काय? अरे बापरे, आई कुठे गेला काहीच कळत नाहीये. रोजगार केंद्रामध्ये वगैरे गेली असेल. अगं नाहीये तिथे, मी 2-4 वेळा फोन केला रोजगार केंद्रात. फोन पण बंद आहे का तिचा? हो ना, असं का करतात कुणास ठाऊक. एकतर सांगून जात नाही, त्यात त्यांचा फोन स्विच ऑफ. अरे फोनची बॅटरी वगैरे गेली असेल. तू कशाला इतकं टेन्शन घेतोय? आई टेन्शन घेण्यासारखंच आहे ना. आत्ता किडनॅप झाल्या होत्या त्या, आता परत. एकतर गावातलं वातावरण ठीक नाही, त्या एकट्या कुठेतरी गेल्या. कुठे असतील या? मला काय वाटतं, तू आत्ताच्या आत्ता तिला शोधायला जा. रोजगार केंद्रापर्यंत पोहोचली असेल, कदाचित तिकडेच असेल. अरे हो, मी जाऊन बघतो लगेच. दादा थांब थांब, जायच्या आधी एक काम करून जा ना. आमचं गाडीत एक पार्सल राहिलंय, ते जरा आणून दे ना प्लीज. थोडं जड आहे ते. तुझी परिस्थिती काय आणि तुम्हाला पार्सल आणायला सांगतेस? मी ओझी वाढणार वाटलो का तुला? अरे तसं नाही, मी प्लीज म्हणाले ना, प्लीज आणून दे. आता तुझ्या लाडक्या बहिणीसाठी तू एवढं सुद्धा नाही करणार का? दे ना आणून प्लीज. हॅलो, एक्सक्यूज मी मॅडम, कोण आहात आपण? हॅलो मॅडम, कोण आहात आपण आणि इथे काय करताय? अहो बोला काहीतरी. हे बघा, तुमचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. ही गाडी जाधवांच्या मालकीची आहे. हो मग मी हा जाधवांच्याच मालकीची आहे. काय म्हणाला? आई पण कसली ब्रिलियंट आयडिया सुचली तुला रमाच्या मेकओव्हरची. ती खरंच खूप सुंदर दिसते. नाही म्हणजे असं म्हणतात की थोडासा मेकअप केला, थोडीशी हेअरस्टाईल बदलली, वेगळे कपडे घातले की माणूस वेगळाच दिसायला लागतो. पण रमाच्या बाबतीत मला असं अजिबात वाटलं नव्हतं. अगं रमा सुंदर आहेच, पण ती तयार झाल्यावर इतकी छान दिसेल ना, असं मलाही वाटलं नव्हतं. ती जेव्हा तयार होऊन आली ना, मला वाटलं कोणीतरी हिरोईनच आली. अगं सिरियसली ती खरंच हिरोईन दिसायला लागली. हे पण काय गाई, हे पार्सल बघून आपल्या हिरोची म्हणजे दादासाहेबांची काय रिएक्शन झाली असेल? रिॲक्शन? तुला प्रताप माहितीच आहे ना. एक तर ती रमा आणि त्यात इतकी सुंदर दिसतीये, तोंडाला पट्टीच लागली असेल बघ त्याच्या. खरंच. आणि ते जाऊ दे, तिच्या मामाची आणि सरला मावशीची पण काय रिएक्शन झाली असेल हे बघायला खूप मज्जा येणार आहे. खरंच. मी बाहेर येऊ का? हो बाहेर येऊ ना. काय झालं? तुम्ही खरंच रमा आहात? वय. शक्यच नाही. असं वाटतं माझ्यासमोर कोणतरी परी उभी आहे. कुठे मला गाव फक्त मला बघतच बसणार की काही बोलणार बी आज? हो बोला. काय बोलू?
खरंच काय बोले मला कळत नाहीये. आता तुम्हाला वाटेल मी काय बोलतो म्हणून, पण मी वेळा होईन. छोटे मला कहू, आपण एक काम करूयात, आपण आधी आज जाऊ आणि मग बोलू. चला.